नमस्कार। विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यामध्ये मशिदीवरचे भोंगे कर्णकर्कश आवाजामध्ये दिवसभर वाजतायत। सतत वाजणारे हे भोंगे महायुतीला आव्हान देत आहेत। मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, ती विधिमंडळ कामकाजाच्या निमित्तानं। भाजपाच्या समर्थकांना त्याच्या पक्षाच्या आघाडीचं सरकार असताना भोंग्यांच्या विरोधामध्ये कठोर आणि ठाम कारवाई अपेक्षित आहे। असं असताना महायुती सरकारची भूमिका मात्र अचानक आस्ते कदम दिसायला लागली आहे। महायुती सरकारच्या समर्थकांना जे अपेक्षित आहे तसं का होत नाहीये हा खरा प्रश्न आहे। ज्या वेळेला सरकारनं ठाम भूमिका घ्यायची त्यावेळेला सरकार नरम का पडलंय। राज्य विधिमंडळामध्ये प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित झाला। त्यावेळी सरसकट प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांच्या बाबत तक्रारी आल्या, मात्र त्याही पेक्षा जास्त चर्चा होती ती मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात। मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातला संताप हा जास्त आहे, कारण हे भोंगे 365 दिवस दिवसातून 5 वेळा किमान वाजत असतात। पांडे यांनी 17 एप्रिल 2022 ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे, हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं। मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही, परंतु त्यांचं पत्र जे होतं हे पूर्णतः मीडियामध्ये व्हायरल झालं आणि आदरणीय उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सरकारने तत्काळ त्याच्यावरती कारवाई करत 19 एप्रिल 2022 रोजी त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली आणि उत्तर प्रदेशमधले जे भोंगे जे आहे हे पूर्णतः बंद करण्यात आले। सन्माननीय अध्यक्ष महोदय, एखाद्या सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात प्रार्थना स्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो, पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून 6-6 वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते। सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का? कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं, त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाने नुकतंच भोंग्यांच्या विरोधामध्ये निरीक्षण नोंदवलंय। ते निरीक्षण अत्यंत गंभीर आहे। न्यायालय म्हणतंय की भोंगे हा कोणत्याही धर्माचा भाग असू शकत नाही। भोंग्याचा आवाज त्रासदायक ठरत असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे। पोलिसांनी ध्वनी प्रदूषण विरोधी तक्रार गांभीर्यानं घ्यायलाच हवी आणि तशा तक्रारी सामान्य माणूस करू शकतो। कायदेभंग करणाऱ्याच्या विरोधामध्ये कठोर कारवाई न्यायालयाला अपेक्षित आहे। ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणाचाही मूलभूत अधिकार असू शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि बॉम्बे हायकोर्टचं जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन होण्याकरिता ते गाईडलाईन्स फॉर्म करून त्याचं गॅझेट नोटिफिकेशन व्हावं असे डायरेक्शन्स दिलेत। आणि दुसरे डायरेक्शन्स असे दिलेत की पहिली कंप्लेंट झाली महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटच्या अनुषंगाने, तर समोरच्या पार्टीला एकदा कॉल करून अपॉर्च्युनिटी देण्यात यावी की बाबा तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे। दुसरी कंप्लेंट झाली तर त्याच्यामध्ये सेक्शन 136 प्रमाणे फाईन लावावा आणि तिसरी कंप्लेंट जर झाली पुन्हा तर ते लाऊडस्पीकर काढण्यात यावे। न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर इतर भाजपा शासित राज्यामध्ये भोंग्यांच्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होते, पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपा आघाडीचं राज्य असताना सुद्धा
महायुती सरकारची भूमिका नरम गरम असते. मंत्रीच इथं आक्रमक भूमिका घेताना दिसतात. किती दिवस वाट पाहायची आहे त्याच्यासाठी? बघा, आता आमच्याकडे कोर्टाचाच नियम आलेला आहे. बरं. कोर्टाने काय सांगितलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये, पहिल्यांदा पहिलं समजावा. बघा, पहिलं समजवा. नाही समजत असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट जप्तीची कारवाई करा. आता प्रशासन म्हणून, आमचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत. तुम्हाला फरक निश्चितपणे दिसेल. पण याच्यात एक मुद्दा असा राहतो की तक्रार आली तर, कारण बऱ्याचदा पोलीस यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि भोंग्याच्या बद्दल तक्रारच येत नाही. या भूमिकेनं भोंगे चालू राहतात. बघा, आमच्या हिंदुत्वादी विचाराचे जे संघटना आहेत ते चारी बाजूनी प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. तक्रारी कुठून कशा द्यायच्या या बाबतीमध्ये तुम्हाला अनुभव येणाऱ्या काळामध्ये दिसेल. काम चालू आहे. प्रत्येक भागावर जिथे जिथे अशा पद्धतीचे अवैध पद्धतीने भोंगे वाचतील, कधी अजानच्या निमित्ताने वाचतील, 5-5 वाचतील, जोरजोरात वाचतील, त्या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल. जो अधिकारी कोर्टाचा अवमान करेल, सरकारच्या भूमिकेच्या विरोधात जाईल, त्यालाही त्या पद्धतीचं शासन आमचं सरकार करेल. खरा मुद्दा इथेच येतो आणि हाच असतो की सगळ्या वादाचं मूळ कारण काय आहे. आपल्याला लक्षात घ्यायला हवं की आदेश अनेकदा येतात पण कारवाई होत नाही. देशभरामध्ये मशिदींच्या विरोधात, मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात अनेकदा निकाल आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल 2016 मध्येच दिलेला आहे. पण 2016 पासून आत्तापर्यंत थेट कारवाई होताना दिसत नाहीये. सकाळी 10 ते रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे वापरता येत नाहीत. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायदा 2000 पासून अस्तित्वात सुद्धा आहे. पर्यावरण संरक्षण वटहुकूम 1986 पासून अस्तित्वात आहे. पण हे सगळं जरी असलं तरी भोंगे अद्याप वाजतायत. निवासी वस्तीमध्ये 45 डेसिबलपेक्षा जास्त गोंगाट करणारा लाऊडस्पीकर वापरता येत नाही. तरीही मशिदींवर नियमबाह्य लाऊडस्पीकर आहेत, वाजतायत, उतरवले जात नाही. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. Allah